नमस्कार मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होते तो क्षण आलेला आहे. आपल्या महाराजांचं मंदिर आता पूर्णपणे बांधून झालेलं आहे आणि महाराजांच्या मंदिराची शान आता वेगळीच आहे. कारण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मूर्तीही खूप सुरेख आहे, ते तुम्ही पुढे बघाल. नमस्कार मित्रांनो, आज मी परत आलो आहे भिवंडीमध्ये मराठवाडा इथे. कारण का इकडे होतं आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ पण बघितला आहे, पण आज आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. तर या चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो. तर इकडे आहे हेलिकॉप्टरचा स्पॉट, कारण की आज खूप सारे मंत्री आणि बाकीचे पण मोठे लोक येणार आहेत. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी पूर्ण बंदोबस्त आहे. तिकडे आहे मंदिर. समोर तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी खूप सारी स्पेस आहे. इकडे पार्किंग आहे, या साईडला आहे, मागे तिकडेही पार्किंग आहे. सो पार्किंगसाठी काय इश्यू नाही आणि तुम्ही उद्यानंतर याल तर काहीच त्रास नसेल. समोर मंदिर बघता तुम्ही. आज खूप मोठे मान्यवर इकडे आलेले, जसे मंत्री, उपमंत्री, आमदार, खासदार हे सगळे इकडे होते. मंदिराला फुलांनी सजवल्यावर तर काही वेगळीच शान दिसत होती. बाहेर हे पुतळे आणि मावळे उभे करण्यात आलेले, जे की खूप सुरेख होते. मंदिरचा दरवाजा बघून तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही कोणत्या तरी राजवाड्यामध्ये आले, कारण का एवढा भव्य आणि एवढा सुंदर होता. मंदिरला त्या दिवशी खूप गर्दी होती. मंदिरचा गाभारा तर खूप सुरेख होता. आता तुम्ही कधीही जाल तर तुम्हाला गर्दी थोडीशी कमी मिळेल. आणि तसेच मूर्तीही खूप सुंदर होती. त्या दिवशी मूर्तीचा व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, कारण का गर्दी खूप होती. पण मूर्ती खरंच मस्त बनवली. आणि याचे जे मूर्तिकार आहे ते अरुण योगीराज, ज्यांनी आपली श्रीरामाची पण मूर्ती बनवली. आणि आता तुम्ही बघू शकता की मंदिराला काहीतरी वेगळीच झलक आली. 17 मार्च 2025 या रोजी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं, कारण का ती शिवजयंती आहे तिथेप्रमाणे. तसंच आता म्युझियम हे सुरू करण्यात आले, जिकडे तुम्हाला त्या काळाचे अस्त्रशस्त्र आणि बाकीचे काही सामग्री असं बघायला मिळतील. आणि मंदिर तर खूपच सुंदर वाटत होतं, कारण की जे फुलांनी सजवलेलं तर त्याची शान वेगळीच होती. त्या दिवशी तर भरपूर गर्दी होती. तर आता मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तर जसं मी पहिले आलेलो, तुम्ही मागचा पहिला व्हिडिओ बघितलेला, त्याच्यामध्ये बांधकाम अर्धवट झालेलं, पण सध्या बांधकाम पूर्ण झालं आहे आणि मंदिर खूपच सुरेख आहे. तुम्ही आरामात या. सध्या गर्दी खूप आहे, कारण का नवीन उद्घाटन झालेले आहे, लोक पण सोहळा झाले. महाराजांची मूर्ती आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, पण फोटोज व्हिडिओज काही काढणं अलाउड नाही आहे सध्या. आणि गार्डन्स वगैरे क्लासिक बनवले. जेवढा काही या प्रतिष्ठानने, शिवक्रांती प्रतिष्ठानने जे काही मेहनत घेतली ते अप्रतिम आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. मंदिर आता पूर्णपणे चालू झालं आहे. तुम्ही कधी येऊ शकता. ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. मागचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल, काही मस्त शॉर्ट्स आले तेही तुम्ही चेकआउट केले. सो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ खास मी मराठीत बनवला आहे, कारण का महाराजांचे होते. सो हा व्हिडिओ एंड पण तसा करू. छत्रपती शिवाजी महाराजची जय.